प्रॅक्टिस सेट 1.3चा क्वेश्चन नंबर 3 चालू होता आपला. थर्ड क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता हे एक इक्वेशन दिलं आहे आपल्याला, ते क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं आहे. मग इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये दिसते आधी रफ समजून घ्या. ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये. पण इथं दोन इक्वेशन आहेत, म्हणजे a1x प्लस b1y इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल टू c2 हे आपल्याला असं घ्यावं लागेल. मग या ठिकाणी a1ची व्हॅल्यू काय येईल इक्वेशनमध्ये, काय एक्सचा कोइफिशियंट, a1 म्हणजे एक्सचा कोइफिशियंट काय 3, b1 म्हणजे वायचा कोइफिशियंट -4 आणि c1 इज इक्वल टू 10. त्याचप्रकारे a2 इक्वल टू सेकंड एक्झाम्पलचा एक्सचा कोइफिशियंट सेकंड इक्वेशनचा 4, b2 इक्वल टू 3 आणि c2 इक्वल टू 5 या प्रकारे घ्यायचे. आता इक्वेशनमध्ये बघून घेऊ आपण सोल्युशन. इक्वेशन लिहून घ्यायचे सोल्युशनमध्ये आधी लगेच a1 a2 b1 b2 c1 c2 घेतले. a1ची व्हॅल्यू 3, b1ची व्हॅल्यू 4, सॉरी a2ची व्हॅल्यू 4, b1ची व्हॅल्यू -4, b2ची व्हॅल्यू 3, c1 10, c2 5. आता हे झाले डी. आता आपल्याला डी फाइंड करायचा आहे म्हणजे डिटर्मिनंट. तो कसा असतो आपला a1 a2 b1 b2. डिटर्मिनंट कसा सॉल्व करता हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यांचं मायनस करायचं. a1ची व्हॅल्यू 3, a2ची व्हॅल्यू 4, b1ची व्हॅल्यू -4, b2ची व्हॅल्यू 3. आता डिटर्मिनंट सॉल्व करायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 3 9 मायनस आपला फॉर्म्युलामधला -4 × 4 मायनस आणि हा मायनस प्लस होईल आणि 4 × 4 16, 9 + 16 25. आता हा डी फाइंड केला. आता dx फाइंड करायचा. dx इज इक्वल टू dx मध्ये b1 b2 ॲज इट इज ठेवायचे आणि इकडच्या साईडला c1 c2 b1 b2 या प्रकारे dxचा डिटर्मिनंट येतो. आता व्हॅल्यू पुट करायच्या. c1ची काय आहे 10, c2ची 5, b1ची -4 3. आता इथं परत क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 10 × 3 मायनस आणि हा मायनस प्लस फॉर्म्युलामधला मायनस आणि 4चा मायनस प्लस होईल 5 × 4 इज इक्वल टू 50. आता dy फाइंड करू आपण. dy साठी डिटर्मिनंट कसा घ्यायचा. आता इथं c1 c2च्या जागेवर a1 a2 घ्यायचे आणि b1 b2चे ठिकाणी c1 c2. आता व्हॅल्यू पुट करायच्या. a1ची व्हॅल्यू 3, a2ची व्हॅल्यू 4, c1ची व्हॅल्यू 10, c2ची व्हॅल्यू 5. इथं पुन्हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 15 मायनस 10 × 4 40, 15 - 40 -25. आता आपल्याला इथं डीची व्हॅल्यू भेटली. 25. ती लिहून घेऊ. डी इज इक्वल टू 25. dxची व्हॅल्यू भेटली आहे. dx इज इक्वल टू 50 आणि dy इज इक्वल टू -25. आता क्रॅमर्स रूलने सॉल्व करायला सांगितलं आपल्याला. क्रॅमर्स हे मॅथमॅटिशियनचं नाव आहे. त्यांनी हा फाइंड केलेला आहे म्हणून
त्या रूलला क्रॅमल्स रूल त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, बाय क्रॅमल्स रूल. एक्स इज इक्वल टू, आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या, मग एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. हे एक्स आणि वाय फाइंड करायसाठी जे क्रॅमल्स रूलचा आपला फॉर्म्युला आहे. मग डी एक्स काय फाइंड केला आहे आपण, 50 अपॉन डी 25 इज इक्वल टू डी वाय काय फाइंड केला आहे आपण, -25 अपॉन डी 25. मग 25 2 जा 50 म्हणून एक्सची व्हॅल्यू 2 आणि 25 जा 25 -1. देअरफॉर मग आपल्याला सोल्युशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय भेटल्या, इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू भेटली 2, वायची व्हॅल्यू भेटली -1. हे झालं आपलं सोल्युशन. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटल्या 2 आणि -1. आता सेकंड एक्झाम्पल दिले 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 6x = 8 - 5y. आता आपल्याला हे इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये हवे आहेत, ax + by = c या फॉर्ममध्ये हवे आहेत. मग आपण त्या फॉर्ममध्ये घेऊन घेऊ त्यांना. सोल्युशन 4x + 3y, आता ही c ची टर्म इकडच्या साईडला जाईल, -4 आहे तर तो +4 होईल. आणि सेकंड एक्झाम्पल 6, सेकंड इक्वेशन 6x, वायची टर्म -5y ती इकडच्या साईडला आहे, त्यांना +5y = 8 या साईडला. आणि हे आपल्याला 2 इक्वेशन भेटले. आता आपल्याला a1 a2 b1 b2 च्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. a1 a2 b1 b2 c1 c2. a1 काय 4, a2 6, b1 3, b2 वायचा कोएफिशियंट 5, c1 4, c2 8. आता डिटर्मिनंट फाइंड करू. d इज इक्वल टू a1 a2 b1 b2. डिटर्मिनंट घेतला, इथं व्हॅल्यू पुट केल्या, a1 4, a2 6, b1 3, b2 5. डिटर्मिनंट सॉल्व केला, 20 - 80, 4 × 5 20 -6 × 3 80 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 2. आता डीची व्हॅल्यू काढली गेली. आता dx इज इक्वल टू dx काढण्यासाठी आपण c1 c2 b1 b2 ॲज इट इज ठेवतो. आता इथे व्हॅल्यू टाकू आपण 4 8 3 5. आता डिटर्मिनंट सॉल्व करू. 4 × 5 20 -8 × 3 24. 20 - 24 आन्सर आलं -4. आता dy फाइंड करू आपण. dyचा डिटर्मिनंट कसा घेतो, dyसाठी डिटर्मिनंट घेऊ आपण. आता a1 a2 c1 c2 इज इक्वल टू a1 a2 4 1 6 4 6 आणि c1 c2 4 8. डिटर्मिनंट सॉल्व करू. 4 × 8 32 -4 × 6 24 इज इक्वल टू आन्सर इन 8. आता आपल्याला ज्याच्या व्हॅल्यू काढल्या आहे आपण d dx dyच्या त्या लिहून घेऊ. d इज इक्वल टू डीची व्हॅल्यू काढली 2, dx इज इक्वल टू -4, dy इज इक्वल टू 8. नाऊ बाय क्रॅमल्स रूल आता क्रॅमल्स रूल काय आहे आपला, x इज इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. आता
डी एक्सची व्हॅल्यू -4, डीची व्हॅल्यू A2 इज इक्वल टू 2 - 2. डी वायची व्हॅल्यू आहे 8, डीची व्हॅल्यू आहे 2, आन्सर आलं 4. Therefore सोल्युशन एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला भेटल्या -2, 4. हे आलं आपलं सोल्युशन. प्रकारे डी एक्स डी वायच्या व्हॅल्यू काढून क्रॅमर्स रूलने पुढील एक्झाम्पल सॉल्व करू शकता. पुढचे एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.